अवघ्या तिकडे पोहोचतोय. थोड्याच वेळात त्याच्या सोबत सलामीवीर फलंदाज आणि या कॉमेंटर बॉक्स मध्ये निशांत पाटील. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024चा हा क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय. सुरू असलेला सामना ब्राह्मणदेव भाटाले विरुद्ध गावदेवी दिवे या दोन संघांमध्ये लढत आपण पाहतोय. टॉस जिंकला होता ब्राह्मणदेव भाटाळे या टीमनं आणि प्रथम शतरक्षक स्वीकारले आणि गावदेवी दिवे या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. अक्षय स्ट्रायकिंग एंड वरती. पंकजचा पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. क्रॉस बॅटेड फटका स्वीप करण्याचा प्रयत्न इथे अक्षयने केलाय. पहिला चेंडू खेळत असताना चेंडू आलाय डॉट. चांगली सुरुवात. चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये खरं तर पाहायला मिळालं. या स्पर्धेमध्ये मागील सामना देखील रंगतमय सामना पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामने रंगले. पहिला सामना देखील तशाच परिस्थितीचा होता आणि तो सामना जिंकला होता जॉली स्पोर्ट्स कामतगारनं. इथे चांगला स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग रीजन मध्ये चेंडूला सरळ पाठवलाय. चेंडूला स्वीप केलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू होता आणि अगदी जर पाहिलं तर स्वीपच्या अंदाजामध्ये हा फटका खेळलेत. डीप स्क्वेअर लेग रीजनमध्ये शतरक्षक नव्हते आणि अगदी गॅपमधून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी चौकार. पंकज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. ज्या उंचीसाठी फलंदाज अक्षय खेळले ती उंची प्राप्त होत नाही. इथे देखील चेंडू येते डॉट. चांगलं पुनरागमन, कारण पहिला चेंडू डॉट त्यानंतर चौकार आणि इथे देखील चेंडू डॉट पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये चांगला बॅटल पाहायला मिळेल, कारण जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ देखील चांगल्या धाटणीचा संघ आहे. चांगली कामगिरी करण्यासाठी हा संघ जाणला जातो. परंतु अक्षयच्या विरोधात इथे चेंडू खराब आहे. लाईन खराब आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. अजून एका धावेची भर पडते आणि एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. तर नक्कीच इथे पाहिलं तर 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा पंकज बॉलिंग ट्रॅकवरती. फुलटॉस बॉल. इथे चेंडूला भिरकावलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. ताकद झोकली या फटक्यामध्ये आणि मिडविकेटच्या बाहेर अगदी देखणा दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईल या चेंडूला उडवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पंकज पुन्हा एकदा
यावेळेस फुलटो चेंडू होता, परंतु इथे अगदी लाईन मिस केली, शरीराचा वेध घेतला. धाबाची संधी आहे, परंतु इथे लवकर फलंदाज पोहोचले आणि इथे एक धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. लेग बाईच्या स्वरूपात इथे धाव मिळाली. अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. या चेंडूवरती गोलंदाज पंकज माळी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. एक चांगला धाटणीचा गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी करण्यासाठी तो जाणतोय, परंतु अक्षयनं चांगली बॅटिंग केली आहे त्याच्या विरोधात या मॅचमध्ये. यावेळेस पूल केलाय, शतरक्षक नाही आहे, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक रुबाबदार षटकार. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे संपला आणि दोन्ही फलंदाजांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. या दोन्ही फलंदाजाचा आविर्भाव जर पाहिला ना, तर त्यांच्यासाठी हा सामना किती महत्त्वाचा आहे अगदी त्यांनी दाखवलाय. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल जर धावा जर पाहिल्या ना, तर 18 धावा. काय बॅटिंग केली आहे, कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. अक्षय आणि एका बाजूला मनोज या खेळाडूमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली. कारण पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जास्त धावा येणं गरजेचं होतं. इनिशियल ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करून देणं देखील गरजेचं होतं आणि ते कार्य मैदानावरती एका बाजूला अक्षयने केलं आहे आणि शेवटच्या चेंडूवरती मनोजच्या बॅटमधून आलेला षटकार देखील भरपूर काही सांगून गेला या मॅचमध्ये. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती उमंग माली हा गोलंदाज आला आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय अक्षयला. काय बॅटिंग केली अक्षयनं देखील. त्याच्या बॅटमधून षटकार आणि एक चौकार देखील पाहिलाय. त्याने 4 चेंडूचा सामना केला. त्याच्या बॅटमधून अगदी जर पाहिलं तर 10 धावा या मॅचमध्ये आपण पाहिल्या आणि इथे मात्र कमबॅक करावं लागेल. उमंग मालीला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च झाल्या, त्यामुळे या षटकामध्ये थोडासा दबाव असेल, परंतु दबावाला अगदी न जुगारून इथे चांगलीच गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज उमंग माळी बॉलिंग ट्रॅकवरती वेगवान गोलंदाज आहे. वेगाचा सातत्यानं तो वापर करत असतो. लेंथ लाईन देखील चांगली मेंटेन तो करत असतो, परंतु या मॅचमध्ये मोठी जबाबदारी कर्णधारानं मात्र उमंग माळी या गोलंदाजावरती दिली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा. अक्षय चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय, मनोज देखील चांगली बॅटिंग करतोय, त्यामुळे दोन्ही फलंदाज सेट झालेत आणि त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करणं अतिशय गरजेचं आहे आणि तेच कार्य मैदानावरती उमंग माळीला या मॅचमध्ये करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 पहिलाच बॉल उमंग माळी. ओव्हर द विकेटनं पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. चांगला चेंडू पाहायला मिळाला, कारण ओव्हर द विकेटने आलेत आणि अगदी जर पाहिलं तर आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. फुटवर्कचा वापर होत नाही आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडूच्या रेषेमध्ये फलंदाज अक्षय नव्हते आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या रीतीनं इथे चेंडू टाकलाय उमंग माळीनं. यावे समोरच्या दिशेने खेळलेत अगदी मिड विकेटला आणि लॉंगॉनच्या मध्ये चेंडू जातोय. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. अक्षय आणि मनोज या 2 फलंदाजामध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटसाठी तब्बल 20 धावांची भागीदारी या मॅचमध्ये पाहायला मिळाली. भागीदारी महत्त्वाची आहे. पार्टनरशिप बिल्ड करणं महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही भागीदारी करत असताना तेव्हा गोलंदाजांवरती दडपण येत असतो, समोरील संघाच्या कर्णधारावरती देखील दडपण येत असतो. त्यामुळे भागीदारी फार महत्त्वाची आहे आणि तेच कार्य मैदानावरती सुरू आहे. एका बाजूला मनोज चांगली बॅटिंग करतोय आणि अक्षय देखील भरपूर जास्त इम्प्रेस करतोय या मॅचमध्ये. गोलंदाज उमंग माली लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस चांगला फटका ऑफलातून स्ट्रोक आडवा बॅटनं सरळ चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. दमदार षटकार.
का सजवलाय फलंदाज अक्षयनं. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली बॅटिंग. इथे देखील एलिव्हेशन बनला नव्हता या चेंडूवरती. स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये फॉर्मलिंग पाहायला मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज अडचणीत सापडू शकतात परंतु चुकीची फेकी राहिली. 2 धावा मिळाल्या अक्षयला याही चेंडूवरती. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. जबरदस्त भागीदारी पाहायला मिळेल. ते विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजी, भयानक फलंदाजी सुरू आहे मैदानावरती. कारण दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 28 धावा या मॅचमध्ये पाहायला मिळतात. उमंग माईच्या विरोधात देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळते. उमंग माई पुन्हा एकदा लेफ्ट अप ओव्हर द विकेट न. अक्षयच्या विरोधात बॅटची एज परंतु यष्टिरक्षकाने इथे केली आहे चूक. शॉट फाईन लेगला चेंडूला अडवलाय आणि इथे फक्त एकच संधी. इथे संधी होती कारण चांगल्या रीतीनं धावसंख्येचं दीप प्रज्वलन या मॅचमध्ये झालंय. त्यामुळे कुठेतरी या धावसंख्येला खीळ बसवता आली असती. धावसंख्येला टाळेबंदी देण्यासाठी अगदी हा चेंडू होता परंतु शतरक्षक अगदी यष्टिरक्षकानं चुकी केली. झेल सोडला आणि इथे देखील एकच धाव मिळाली. चांगला चेंडू होता उमंग माईचा. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस समोरच्या दिशेने चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. वाईड ऑफ लॉंगॉनला शतरक्षक त्या ठिकाणी खराब शतरक्षण करतायत. बॅकअप मात्र चांगला झालाय आणि इथे देखील 2 धावा. या षटकामध्ये शतरक्षण खराब राहिलंय. मागील 2 चेंडूवरती जर आपण विचार केला ना तर जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाचं शतरक्षण खराब राहिलंय. कारण अगदी जर पाहिलं तर अक्षयचा उडालेला झेल देखील सोडलाय. इथे देखील आउटफील्डमध्ये शतरक्षण करत असताना जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या कारण खराब शतरक्षण राहिलं. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी दिवे या संघाने धाव फलकावरती धावसंख्या उभारली आहे ती बिनबाद 31 धावा. 31 धावांची भागीदारी पाहायला मिळते. जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉलनं कर्विलिनर मोशन घेतलाय परंतु चेंडूला अडवलाय. इथे देखील 2 धावा मिळतील फलंदाजाला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 33 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग अक्षयनं केली या मॅचमध्ये. एकेरी दुहेरी धाव जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा मोठा फटका देखील त्याच्या बॅटमधून आलाय. आतापर्यंत 23 धावांवरती खेळतोय अक्षय. चांगली बॅटिंग अक्षयची पाहायला मिळाली आणि चांगली सुरुवात देण्यासाठी अक्षय जाणला जातो आणि या मॅचमध्ये काय बॅटिंग केली आहे. चांगली सुरुवात. नीरज राईट आर्म राऊंड विकेटनं. अक्षयच्या विरोधात खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी या चेंडूचा वापर सुरुवातीपासून करणं गरजेचं होतं परंतु नीरजनं इथे यॉर्कर लेनचा चेंडू टाकलाय. उत्तरच नव्हतं अक्षयकडे. हेलिकॉप्टर ड्राईव्ह खेळण्याचा त्याने जरूर प्रयत्न केलाय परंतु फटका साधू शकलेला नाही आहेत. इथे चेंडू आलाय डॉट. बराच वेळेनंतर चेंडू डॉट पाहतोय मैदानावरती आणि नीरजनं चांगला कमबॅक करणारा चेंडू टाकलाय. नीरजचा हा चेंडू देखील पाहिला तर ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. राऊंड द विकेटनं जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी येतात ना तेव्हा तुमची लेंथ चांगली असणं गरजेचं असतं कारण नैसर्गिकरित्या चेंडूला वलम प्राप्त होतो. अँगल बनत असतो राऊंड द विकेटनं. त्यामुळे लेंथ तुमची जर चांगली असली ना तर इथे तुम्ही चांगला चेंडू देखील टाकू शकता परंतु आउटसाइड ऑप्शनच्या बाहेर लेंथ होती त्यामुळे हा चेंडू अगदी जर पाहिलं ना वाईड बॉल पाहायला मिळतोय.
यावेळी चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे दन दन करत चौकार. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. खूप चांगलं संगीत वादकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या देहास नाही कसली भीती, सांग छाती ठोकून आदर्श आहेत आमचे शिवछत्रपती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 38 या आकड्यावरती आपण पाहतो. या मॅचमध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. नीरजच्या विरोधात देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अक्षयच्या बॅटमधून खूप चांगला ऑफ ड्राईव्ह, वाईड ऑफ लॉंग ऑफला चेंडू अगदी ट्रॅव्हल झाला होता. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर उंची घेतोय आणि इथे बीट झालेत फलंदाज अक्षय. मागील चेंडूवरती काय कमालीचा ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नव्हते आणि चांगला स्ट्रोक त्यांनी सजवला होता. इथे जर पाहिला तर पुल करण्याचा प्रयत्न, फटका अगदी फसला. इथे चेंडू आलाय डॉट. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये. नीरजचा हा चेंडू फुल टॉस बॉल, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, लांब लचक षटकार. फुलटॉस चेंडू होता. काय कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. आदरणीय सन्माननीय दर्शनजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. हवेच्या लाटांवरती स्वार होऊन हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला अक्षयच्या बॅटमधून. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर आहे हा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. अजून एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा दबाव जाणवतोय गोलंदाज नीरजवरती, कारण षटकार आला तदनंतर त्यांनी वाचण्याचा प्रयत्न केला. आणि अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये वाचायचं असेल ना तर तुम्हाला आक्रमणच करावं लागेल. आणि आक्रमण या तंत्राचा आणि मंत्राचाच देखील वापर करावा लागेल. यावेळेस आडव्या बॅटनं कंट्रोल पुलचा फटका आहे. यावेळेस चेंडू खाली ठेवलाय मिड विकेटला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. इथे देखील एकच धाव मिळते. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी दिवे या संघाने धाव फलकावरती धावा उभारल्या तर तब्बल 44 धावा काय भागीदारी केली आहे. अफलातून बॅटिंग, पहिल्या विकेटसाठी 44 धावाची भागीदारी पाहायला मिळते. अगदी आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की 45 धावा धाव फलकावरती. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. चांगली बॅटिंग आतापर्यंत जर पाहिलं तर आतापर्यंत फलंदाज अक्षयच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात, परंतु एका बाजूला मनोजनं देखील 2 चेंडूमध्ये 8 धावा केल्यात. अक्षयच्या बॅटमधून 3 षटकार आणि आतापर्यंत 2 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच या ठिकाणी आमचे गुणलेखक थोडीशी दुरुस्ती करत आहेत. तर धावसंख्या 46 झालेली आहे. क्षमस्व असावं, गुणलेखक थोडीशी दुरुस्ती करत आहेत. संघाची धावसंख्या 46 या आकड्यावरती. 46 धावा क्षमस्व. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. चांगली बॅटिंग गावदेवी दिवे या संघाने या मॅचमध्ये आतापर्यंत केली आहे. अक्षयचा जर आपण विचार केला ना तर त्यांनी चांगलीच बॅटिंग केली आहे. अक्षय मडवी अफलातून बॅटिंग या मॅचमध्ये करतोय, सलामीला आलाय. परंतु एका बाजूला मनोजचं देखील कौतुक करावं लागेल, त्याने देखील आक्रमकता दाखवली आहे. स्लॉगवर तर षटक आहे. पियुष आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. महत्वाचं षटक आहे, निर्णायक षटक आहे, अंतिम षटक आहे. गोलंदाज तयार. राऊंड विकेट ना इथे देखील फुल टॉस चेंडू होता. अक्षय थोडा निराशा असेल, हा चेंडू देखील मोठा फटका खेळू शकले असते. इथे चेंडू झालेत मिस. इथे चेंडू आलाय डॉट. स्लॉगवरच्या षटकामध्ये चेंडू डॉट टाकणं ही देखील मोठी गोष्ट आहे आणि ते कार्य
पियुषनं केलाय. कारण अक्षय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या विरोधात गोलंदाजी करणं सोपं नाही आहे. कारण सुरुवातीपासून त्याने आक्रमणच केलंय या मॅचमध्ये. परंतु पियुषचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू टाकत असताना त्याने देखील चेंडू टाकलाय डॉट या मॅचमध्ये. यावेळेस पाहिलं तर शतरक्षक नाही आहेत. बॉल जातो इंटू द गॅप लॉंग लेग रिजन वरती. शतरक्षक आलेत अडवण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. इथे 2च धावा पाहायला मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली या 48 या आकड्यावर. 48 धावा या षटकामध्ये 2 चेंडू टाकलेत पियुषनं आणि आतापर्यंत 2 धावा त्यानं खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अक्षयला त्याने शांत ठेवलं होतं परंतु अक्षय एक वेगळ्याच धाटणीचा फलंदाज आहे. अक्षरशः आज तो बरसलाय. मैदानाच्या चहूबाजूनं त्यांनी बॅटिंग केली आहे. तब्बल 36 धावांचं योगदान त्यांनी या मॅचमध्ये दिलंय. पियुषचा हा चेंडू अगदी पाहिला तर इनसाइड आउटचा फटका खेळलेत. कव्हरला शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि इथे देखील 2च धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. अक्षय स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय कारण त्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि ते फलंदाज मनोज धाबाच्या स्वरूपात बाद होतील. पहिला धक्का. चांगली भागीदारी पाहायला मिळाली. तब्बल 50 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी या दोन्ही फलंदाजांनी केली. परंतु मनोजने इथे विकेट सॅक्रिफाईस केली. क्रिकेटमधली आत्महत्या केली असंच म्हणावं लागेल. इथे मनोज बाद झाले. त्याने देखील 2 चेंडूचा सामना केला. 8 धावा त्यांच्या बॅटमधून. अजून या षटकामधील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. परंतु अक्षयला आपल्या स्वतःवरती विश्वास आहे. त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये आमचे गुणोलक्षक आम्हाला सांगतात की 38 धावा आतापर्यंत आलेत. म्हणजेच या स्पर्धेमधील अर्धशतक झळकवण्यासाठी त्याला 12 धावांची आवश्यकता आहे. कारण कालच्या दिवसामध्ये देखील आपण अर्धशतक पाहिलं होतं. सनीच्या बॅटमधून तब्बल 51 धावा त्यांनी बनवल्या होत्या. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावलं. अगदी जर पाहिलं तर वेताल कोपर संघाच्या माध्यमातून सनी खेळत होता आणि त्याच्या बॅटमधून 51 धावा आपण पाहिल्या. तर नक्कीच सारंगाव संघाचा तो खेळाडू होता सनी. 51 धावा त्याच्या बॅटमधून कालच्या दिवसामध्ये. इथे 38 धावांवरती खेळतोय फलंदाज अक्षय मडवी. झुंज देतोय तो कडवी मैदानावरती. आपला बॅटिंग. पियुष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेटनं अक्षय मडवीच्या विरोधात. अक्षयसाठी इथे फटका फसलाय. यष्टिरक्षक डाऊन द बॉल. अनदर विकेट डाऊन. मोठा धक्का अक्षय मडवीला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. मिस्टर अक्षय मडवी निघालाय परतीच्या प्रवासाला.
अक्षय मडवीची खूप चांगली भागीदारी पाहायला मिळाली. 50 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये पियुषनं टाकलेली गोलंदाजी कमालीची राहिली आहे. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये खूप चांगल्या धावा पाहायला मिळाल्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये पियुषनं खूप चांगलं नियंत्रण आपल्या गोलंदाजीवरती दाखवलं. अचूक टप्पा साधला, लेंथ देखील चांगली ठेवली, वेगाचा चांगला वापर केला आणि फलंदाजाला अगदी रीड करून या षटकामध्ये त्यांनी गोलंदाजी केली आणि धावा अक्षरशः थांबवल्यात. इथून देखील चांगला सामना पाहायला मिळेल. हा सामना देखील रंगेल. इथून देखील जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ फाईट करताना पाहायला मिळेल, कारण या संघाने देखील मागील काही दिवसामध्ये या हंगामामध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे हा सामना देखील रंगेल. तर नक्कीच आपल्याकडे वेळ आहे, तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत आणि दुसऱ्या सत्रासाठी आपण
मैदानाच्या आतमध्ये जय तुरेचा पहिलाच बॉल वरती वेलकम सिक्सर. पंकज माईना आक्रमणाला सुरुवात केलेली पहिला बॉल पासून सुंदर होता शॉट वारासाच दिशेना. चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर आहे, परतावा लागेल पंकजला मैदानाच्या बाहेर. क्विक रिप्लाय दिला तुरेना. लगेचच इथनं बघतो आपण माळीला. इथनं पहिला धक्का लागत असताना ब्राह्मणदेव बाटलेल्या मॅच मध्ये 6 वरती 1. अक्षय मडवीनं चांगली बॅटिंग केली बघतो आपण. पहिल्याच इनिंग मध्ये तो सलामी मिळाला. अवक्याची जबरदस्त बॅटिंग 38 जावा त्यांनी बनवल्या त्या निर्णायक या मॅच मध्ये. नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. शंकरला अजून सॅक मिळाली नाहीये. जय तुरे आपल्याला पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतो. गावदेवी दिवेच्या अगेन्स्ट ब्राह्मणदेव पाटील मध्ये ही महत्वपूर्ण मॅच. निंबोधने देखील एक सामना जिंकतात, 2 मॅच जिंकतात कामतगारनं. अगोदरच खेळ चेंडू आणि बॅटचा संपर्क बघतो आपण आपल्याला पाहायला मिळत नाही. चांगला चेंडू आणि चांगल्या टप्प्यावरती आता आपल्याला पीच करत असताना पाहायला मिळतो. जयतूर चांगली बॉलिंग करत असताना पहिला चेंडू जरूर त्यानं खराब टाकला. त्याच्यानंतर त्याची विकेट टू विकेट बॉलिंग या महत्वपूर्ण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या P1 मध्ये. पुढील चेंडू पुन्हा टप्पाचा फॉलो केला बॅटरनं. बॅकफुल जाऊन पंच करत असताना फटका चांगला आहे. मात्र त्या दिशेनं वारा विरुद्ध दिशेने जास्त का रन्स मिळणार नाहीयेत. दोन धावा इथनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. षटकातील पुढील चेंडू साकिंग एंडला प्रेम खेळण्यासाठी सज्ज. जयतूर आहे. फुल टॉस आहे. पुन्हा ड्राय केला आताचा फटका बघतो आपण. चांगला रन्स देखील इकडनं चांगला मिळतील. चेंडू स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा.
स्पर्धेच्या माध्यमातून सूरज भोईर बॉलिंग मार्कमध्ये. साकिंग एंडला प्रथमच शंकर सज्ज खेळण्यासाठी. खोदून काढण्याचा प्रयत्न, अक्षरशः फटका, चांगला चेंडू पाहायला मिळाला. फुलर लेन्सचा होता. सूरज भोईर विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना त्याचा पहिला चेंडू खूप सुंदर आणि सुंदर टप्प्यावरती देखील आपण बघितला. येत असताना हा डॉट बॉल. ह्या मॅचमध्ये 54 विजयासाठी बनवायचे आहेत. आजचा हा दुसरा दिवस. मैत्री चषक 2024 क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. स्पेशल ग्रुप खारबाव. षटकातील पुढील चेंडू ओद विकेट ना. चांगला चेंडू आहे. स्विंग आणि मिस. चेंडूना बॅटचा संपर्क अजिबात नाही. चांगल्या टप्प्यावरती सध्या तरी आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना शंकर थोडासा बाकफुटला, ज्या अनुषंगानं चांगली बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये क्वालिटी बॉलिंग करत असताना सूरज भोईर गावदेवी दिवेच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू ओद विकेट ना. चांगला चेंडू, हा देखील वेगवान. तिसरा डॉट. काय बॉलिंग होते, काय बॉलिंग होतीये. मी मगाशीच कौतुक केलं की एक चांगला हा खेळाडू, एक चांगला बॉलर आहे. बघा आपल्याला उद्याच्या देखील मॅचेस खूप सुंदर पाहायला मिळतील. उद्या सुपर संडे. उद्या देखील 8 टीम आमने सामने येणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. जरूर आपण या चेंडूच्या त्याची देखील चर्चा करू. षटकातील पुढील चेंडू घेऊन तर या बॉलर ओद विकेट ना. खोदून काढला, अक्षरशः फटका डीप मध्ये जयतूर तिथं पोहोचलाय. धाव मात्र एक सिंगल असमेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण बघतो आपण 13वरती. उद्याची आपल्याला पहिली मॅच पाहायला मिळेल. गावदेवी वडूनवगरच्या अगेन्स्ट पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा पहिल्या मॅचमध्ये. त्याच्यानंतर जय बोधनाथ सरवलीच्या अगेन्स्ट आपल्याला संघ साई स्पोर्ट्स कारबाव पाहायला मिळेल. केवनी स्पोर्ट्स केवनीच्या अगेन्स्ट टिमगरपाडा हरी जोशीचा संघ आहे. आणि त्याच्यानंतर आवाज बिनारच्या अगेन्स्ट बंद्या मारुती काल्लेर नंदन पाटीलचा संघ खेळताना पाहायला मिळेल. 13 धावा धावापलकावरती. जितू प्रथमच साकिंग एंडला. जयनं काहीतरी चर्चा केलेली की कशा पद्धतीने आता इकडनं आपल्याला रणनीती आखावी लागेल. ओद विकेट पुढील चेंडू. हा चेंडू जाऊ दिलाय. चेंडू देखील सुंदर आहे. चांगल्या टप्प्यावरती आहे. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना चांगलं क्रिकेट बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. आला हा देखील डॉट बॉल. 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्चित झालेली. काय सुंदर बॉलिंग केलेली आतापर्यंत या षटकामध्ये सूरज भोईर ना. विकेट टू विकेट बॉलिंग. पण ऑन साईडला पूल केलेला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन डावीकडनं एक सिंगलच घेतले. तर जेतूला इकडनं साईक हवी, त्यासाठी त्यांना सेकंडचा कॉल देखील केला. या पहिल्या 2 ओव्हरच्या केस संपल्या. 2च धावा करत षटकामध्ये आपल्याला बघतो खर्चित झालेला पाहायला मिळाल्या. 2 ओव्हरच्या अखेरीस रनसेट स्कोरवरती फक्त 14 धावा, 7ची सरासरी आहे. लगेचच बघतो आपण बघितला तर कमबॅक पाहायला मिळाला. 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. एक चांगली धावसंख्या आपण बघितली. त्याच्यानंतर केलेला कमबॅक सूरज भोईरनं. 2 ओव्हरच्या अखेरीस रनसेट फक्त धावापलकावरती 14. म्हणजे अजून या मॅचमध्ये आय थिंक 12 बॉलमध्ये विजयासाठी 40 धावेची गरज आहे.
मेघनाथ आलेत बॉलिंग मार्कवरती. 12 चेंडूमध्ये 40 धावा इकडनं बनवायच्यात, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 20-20 धावा बनवायच्यात. तेव्हाच या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल बाटाले टीमचा. जितू एक चांगला खेळाडू, त्याच्याकडनं अपेक्षा जरूर असतील. पहिला फुल टॉस आडव्या बाटनं ऑन साईडला केले, डीपमध्ये प्रोटेक्शन. एकच धाव इकडनं मिळणार आहे. एकापेक्षा जास्त नसणार आहे. शंकरनं बराचसा संघर्ष केला धावा बनवण्यासाठी या मॅचमध्ये. तर बघतो आपण 11 चेंडू इकडनं अजूनही शिल्लक आहेत. नंतर 11 बॉलमध्ये विजयासाठी 39 धावेची गरज आहे. 11 चेंडू 39, नो बॉल. खराब चेंडू आहे आणि असे काय चेंडू जर हाताळले तर कदाचित या मॅचमध्ये जरूर कमबॅक आपल्याला होताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या तर 1 पुढे स्कोर बोर्ड आपल्याला एकूण पाहायला मिळतोय. 16 आकड्यावरती धावफलक आहे. सर निंबोली संघ आपण देखील लगेचच रेडी व्हायचं आहे. कॅप्टन लगेच संपर्क साधायचा आहे. विनिंग टीम सोबत तुम्हाला पुढची मॅच खेळायची आहे. फ्रीटचा बॉल आहे, बघूया त्याच्यावरती काय मोठा फटका सजवेल का. शंकर हा चेंडू देखील पुन्हा टाकवा लागेल. ऑप्टिकच्या बऱ्याचसा बाहेर आहे. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. इकडनं धाव मिळते अजून एक अवांतर, एक्स्ट्रा धाव मिळते. 37 अजूनही बनवायचे आहेत या मॅचमध्ये विजयासाठी. चेंडू शिल्लक आहे 11, धावा बनवायचे 37. पहिले 3 चेंडू खराब. फ्रीटचा बॉल फटका अक्षरशः खोदून काढला. मिसामिंगे फिल्डर देखील लगेचच इकडे पोहोचलाय. धाव मात्र एक सिंगलच घेतली जाणार आहे. जितून पुन्हा साक घेतलेली आहे. 10 बॉलमध्ये इकडनं 36 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे सिक्सर 10 बॉलमध्ये 6 मारावे लागतील. तेव्हा सामना जिंकून तिने इकडनं सिक्सरच मारायचे. सिंगल डबलनं तर मॅच जिंकता येणार नाही. जास्त का नुकसान दिवे टीमला होणार देखील नाही. सिंगल डबल धावा गेला तर 1 ते 2 मोठे फटके आले या ओव्हरमध्ये, तर जरूर आपल्याला सामना शेवटच्या ओव्हरमध्ये चांगला पाहायला मिळेल. जितून इकडनं आक्रमणाला सुरुवात जरूर केलेली आहे. हा चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. लगेच आपण सूरज एकत्र येऊ नका. चेंडू शिल्लक आहेत, बघतो आपण अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 30 धावेची गरज. हा मॅच म्हणजे जितूला इकडनं आता आक्रमणच करावा लागेल. ज्या अनुषंगानं त्यानं हा फटका खेळलेला आहे. मी मग असे सांगितलं, जितूकडे तेवढी ताकद किंवा तेवढी दमक आहे, खेळाडूकडे तेवढाच चांगला क्रिकेट आहे. चांगला क्रिकेट रे बाटाले टीमचा, त्याच्या माध्यमातून अपेक्षा जरूर असेल. तर बघतो आपण चेंडू शिल्लक आहेत 9 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 30 धावेची गरज आहे. थोडासा बाकफुटला असणारे बॉलर मेघनाथ, ज्या अनुषंगानं तिकडनं आता आक्रमणाला सुरुवात झालेली आणि समोरून तसाच काय प्रयत्न असणार आहे. प्रत्येकी चेंडूवरती मोठे फटके हवेत, रन्स हवेत बाटालेला. खराब चेंडू, नो बॉल. बीमर आहे. बीमर चेंडू संघाला बीमार करेल. अशी बॉलिंग केली तर मग या मॅचमध्ये एक वापसी करण्याची संधी पुन्हा एकदा बाटाले टीमला. आता चेंडू शिल्लक आहेत 9. विजयासाठी 29 धावेची गरज. येणार चेंडू फ्रीटचा असेल. चला उद्या इकडनं आम्हाला 2 मॅच कव्हर करायचे मित्रा प्लीज. नऊ चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 29 धावेची गरज आहे. सूरजने मोठी चर्चा केली, बघूया त्याचा काय फायदा इकडनं आता होतोय का गावदेवी दिवे टीमला मॅचमध्ये. मॅच अजूनही ऑन आहे. जितू जोपर्यंत मैदानाच्या मध्ये तोपर्यंत अपेक्षा जरूर बाटले टीमला आहेत की या मॅचमध्ये तो चांगली बॅटिंग करून आपल्या टीमला वापसी करून देईल. इकडनं विकेट जितूची हवी आहे, ती जर इकडनं मिळवली तर मॅचमध्ये पुन्हा कमबॅक गावदेवी दिवेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. फ्रीटचा बॉल मिसामिंग झालेला आहे.
तिकडे झेलची देखील संधी आहे. झेल पकडलेला आहे. धाव एक मिळतीये. फलंदाज बाद होणार नाहीयेत. एकाच धावेनं जास्त का नुकसान देखील होणार नाहीये. आता बघतो आपण चेंडू शिल्लक आहेत 8. येणाऱ्या 8 बॉलमध्ये विजयासाठी 28 ची गरज आहे. चेसिंग देखील कंपल्सरी आहे. चांगली बॉलिंग करतो आता. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करत असताना मेघनाथ पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग अवख्यानं केली. त्याने बनवल्या 38 धावा. पंकजच्या पहिल्या ओव्हरमध्ये 18, उगमच्या सेकंड ओव्हरमध्ये 13, त्याच्यानंतर नीरजच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 15. शंकरच्या बॅटमधून फटका चांगला आहे. रन्स देखील इकडनं जरूर चांगला मिळणार आहेत. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. हा चेंडू आता असा बघतो आपण सुंदर येत असताना हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि आता बघतो आपण चेंडू शिल्लक आहे 6 आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये विजयासाठी धावांची गरज आहे 22. चेसिंग कंपल्सरी. दिवे टंग प्लीज नंबर द्यायची विनंती. आपण फिल्डिंग सेट करावी. घाई करू नका. तरी देखील अवघे आपल्या जागेवरती उभा. मी सांगितलं घाई करू नका. चला फिल्डिंग आपण सेट करायचे. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 22 ची गरज आहे. निंबोली संघ आपण देखील लगेच संपर्क साधायचा. राजा गुली आपण यावा. धनेश आलेत बॉलिंग मार्कवरती. 6 चेंडू शिल्लक आहे. तरी बघतो आपण 6 बॉलमध्ये विजयासाठी 22 ची गरज आहे. पहिला चेंडू पासून आक्रमण करावं लागेल. रन्स इकडनं चांगला मिळतील. चेंडू चालला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. अशा मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे स्कोर बोर्डवरती. रन्स आपल्याला 37 पाहायला मिळतात. अजूनही 17 धावेची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 100% कमेंटमेंट देत असताना एक चांगला क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये ब्रह्मदेव बाट आले. पुन्हा कुटापाचा मिस्सा मेंगे. झेलचंदी असेल का तिकडे वेगानं फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न सुरू करतो. सिंगलचा कॉल सेकंड असेल का. वेगानं दुसरी धाव कंप्लीट झालेली आहे.
रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला तेवढी चांगली पाहायला मिळते आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न झाली पुढे स्कोर बोर्डवरती. रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळते झालेले 39 धावा. अजूनही बघतो आपण 4 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये विजयासाठी 15 धावेची गरज आहे. ब्रह्मांड बाटालेला हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत ही मॅच आपल्याला रंगतदार पाहायला मिळते. शेवटपर्यंत जरूर आपल्याला प्रयत्न पाहायला मिळतात. एका बाजूने जितूचे प्रयत्न तिकडनं अजून एखादा मोठा फटका लगावला तर मॅचमध्ये पुन्हा कमबॅक होईल. जितूची विकेट किंवा एखादा चेंडू डॉट हाताळला तर पुन्हा एकदा गावदेवी दिवेट टीमचा कमबॅक आपल्याला मॅचमध्ये पाहायला मिळेल. 4 चेंडू 15ची गरज. हा चेंडू बघूया आपण एक्झिट आता काय झालेलं आहे. विकेट च्या बाहेर नाहीये, वाईट बॉल आहे. वाईट बॉल. तर चला जितू आपण लगेचच खेळायला सुरुवात करायची आहे. जितू पट्टीच्या त्या साईडला चेंडू पडला तर असा काहीतरी नाही आहे. विकेटच्या बाहेर जो आपण विकेटच्या आखणी त्याच्या बाहेर चेंडू पिच व्हायला हवा. तर बघतो आपण 4 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी 14ची गरज. मॅच ऑन आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पूल केलाय मिसामिंगे डीप मध्ये बघतो आपण. जयतुरे चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल जरूर असेल. वेगान तिथे जितू लगेचच पोहोचलाय. 2 धावा इथनं मिळणार आहेत. तर बघतो आपण चेंडू शिल्लक आहेत निर्णायक अजून या मॅच मध्ये. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये विजयासाठी 12ची नाही तर आता 13ची गरज आहे. 1 शॉट आहे. 13 धावेची गरज. 3-13चं इक्वेशन आहे. ही रन्स देखील खूप महत्वाची होती. 13 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेस आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत विजयासाठी. जितूचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. एखादा इकडनं बघतो आपण मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा कामाक. एखादा डॉट बॉल मॅच दिवेच्या बाजूना. मग फटका चांगला आहे जितूच्या बॅट मधून. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर लाग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. तर 2 चेंडू शिल्लक आहेत. बघतो आपण निर्णायक आणि विजयासाठी 7 धावेची गरज. रन्स बघतो आपण स्कोर बोलतो 47 झालेले आहेत. जितून आतापर्यंत जी बॅटिंग केलेली आहे मॅच विनिंग ची इनिंग आहे. जबरदस्त तो बॅटिंग करत असेल. त्याच्या बॅटमधून 22 धावा महत्वपूर्ण. 2 सिक्सर 1 चौकार सिंगल डबल देखील धावा त्याने धावून घेतलेला आहेत. चांगली बॅटिंग करतोय. 2 चेंडू आणि विजयासाठी 7ची गरज आहे. चेसिंग देखील कंपल्सरी आहे. मॅच ऑन. धनेश थोडासा बाग फुटलाय. ज्या अनुषंगाने बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते जितूची. पुन्हा एकदा चेंडूना बॅटचा संपर्क. रन्स इकडनं चांगला मिळतील. धावा मिळतात 4 आणि आता शेवटच्या बॉलवरती आपल्याला मॅच पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 1 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 3. यस आहे.
तर शेवटचा निर्णायक चेंडू शिल्लक येते बघतो आपण विजयासाठी 3 धावेची गरज आहे. मॅचमध्ये चेसिंग आणि ड्रेसिंग देखील कंपल्सरी आहे. भिवंडीचा नियम असा कॉमन हा नियम काय क्रिकेट खेळ आतापर्यंत जितून मगाशी सांगितलं की जितू कदाचित लवकर आला असता मैदानाच्या आतमध्ये शंकरच्या जागेवरती जर त्याला पाठवला असता. शंकरने बघतो आपण 4 डॉट बॉल खेळले आणि तो तिथे बघतो आपण सलामीला गेला होता पंकज आणि शंकर. आता बघतो आपण या मॅचची परिस्थिती 1 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 3 धावेची गरज आहे. चला प्लीज आपण लगेचच फिल्डिंग सेट करा. एक चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी बघतो आपण 3 धावेची गरज आहे. मॅचमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आलेले रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत प्रयत्न बाटल्या टीमचे देखील या मॅचमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. एक बॉल 3 ची गरज दोन्ही टीममध्ये देऊया आपण विजयासाठी शुभेच्छा. फटका सुंदर आहे आणि हा विजयाचा सिक्सर आहे. जीतून एकतर्फी हा सामना जिंकून दिला आपल्या टीमला. अभिनंदन जीतू आणि हार्ड लक. चांगला प्रयत्न आपल्याला गावदेवी दिवे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि या मॅचचा हिरो या मॅचचा शिल्पकार विजयाचा शिल्पकार जीतू. बनवल्या काय जबरदस्त आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली. क्लासिकल बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. जबडातोड फलंदाजी पाहायला मिळाली. चल निंबोलीचे कॅप्टन आपण या लगेच टॉससाठी प्लीज हरी अप गाई करावी नम्रतेची विनंती आहे कॅप्टन. चला टॉससाठी या निंबोलीचे कॅप्टन आलेले आहेत. बटाल्याचे कॅप्टन पंकज